थांबायचं नाहीये, मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सिद्ध करायचे आणि ते सिद्ध करण्यासाठी आपण पाहू शकतो स्ट्रायकर एंड वरती असेल कल्पेश, दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल जॉर्डन गोलंदाजीची कमान सांभाळतोय आपल्या स्पेल मधील पहिलं आणि सांघिक कोट्यातील देखील हा पहिलं षटक घेऊन तयार आहे. 30 यार्ड सर्कल बाहेर दोन खेळाडू, पहिला खेळाडू असेल एक्स्ट्रा कव्हर मध्ये आणि दुसरा खेळाडू मिड विकेट मध्ये पाहायला मिळेल. पंचांचा येतो हिरवा कंदील. दोन्ही संघांना खेळाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या अशा शुभेच्छा. पहिला चेंडू मोठा फटका मारायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत. कॅचची संधी होती, मिसजमेंट पाहायला मिळालं, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतात. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचं खेळ हा समीकरण इथे उद्ध्वस्त होते. कोण विसरेल, पहिली मॅच सुरू होती, बालवीर गोवेली विपक्ष गावदेवी क्रिकेट संघ उतरणे. पहिल्या चेंडूवरती कॅचची शक्यता होती, एसटी रक्षकाच्या माध्यमातून झाली चूक आणि त्यानंतर आपण क्लास पाहिला जनार्दन जाधवचा. वैयक्तिक 52 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी पाहायला मिळालं आणि इथे पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती कॅच देखील सुटली आहे. कल्पेशचा विचार केला, रेड हॉट फॉर्म मध्ये असणारा खेळाडू सध्याच्या स्थितीला बॅटिंग करतोय. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय, मिस टाइम स्ट्रोक, डाऊन दी बॉल फिल्डर आले होते, जजमेंट खराब पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तोच खेळाडू होता, त्याच्या माध्यमातून होती चूक. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, एका टप्प्यावरती दणदण करत बॉल सीमा पार आलाय 4. चौकार जो मात्र पाहायला मिळतोय, टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहू शकतो जाऊन पोहोचली आहे 6 आकड्यावरती. एक तर कर्ज आजारी त्या दुसरा शेजारी, अगदी त्या प्रकारची भूमिका सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतीये. कल्पेश रेड हॉट फॉर्म मध्ये, त्याची विकेट घेणं गरजेचं आहे पण इथे विकेट घेतली जात नाहीये, उलटा इथे धावा ज्या मात्र दिल्या जात आहेत. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 6 आकड्यावरती. चांगलं असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना दोन्ही आंकीच्या अंतरावरती असलेले गाव, बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत सध्याच्या स्थितीमध्ये, सध्याच्या हंगामामध्ये गावदेवी क्रिकेट संघ रुंद भन्नाट फॉर्म मध्ये आणि त्या संघाच्या माध्यमातून सातत्याने नवीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात जे आपल्या संघाचे तारणहार बनत असतात. पहिल्या मॅच मध्ये अजिंक्यच्या माध्यमातून चांगली कामगिरी, दुसऱ्या मॅच मध्ये देखील पंकजने त्याची साथ दिली होती. यावेळेस आउटसाइड लेग स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होतीये. पंचांचे दोन्ही हात समांतर, ही धाव असेल अवांतर. अवांतरची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतीये जाऊन पोहोचली आहे 7 या आकड्यावरती. आमच्या सोबत रोशन दादा देखील जोडले गेले, त्यांचं देखील विशेष असं कौतुक असेल. वैभव दादा देखील होते त्यासोबत, जर पाहायला गेलं तर प्रदीप दादा देखील होते, त्यांचं सर्वांचंच विशेष असं कौतुक होणं गरजेचं आहे. मिस टाइम स्ट्रोक, डाऊन दी बॉल फिल्डर येतात, जजमेंट केली जाते त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल सीमा पार आला एका टप्प्यावरती, दणदण करत बॉल सीमा पार येतो. सिर्फ जाकी है, पूरी किताब खुलनी अभी बाकी है. येतो या फलंदाजच्या माध्यमातून चौकार. चौकार मात्र तो एक्झिक्यूट करण्यात येतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 11 आकड्यावरती. निल्सन आकडा मैदानाच्या आतमध्ये प्रस्थापित केलं जातोय. 3 चेंडूंचा खेळ कंप्लीट होतोय. 11 धावा धाव फलकावरती. चांगली अशी बॅटिंग कल्पेशच्या माध्यमातून. कल्पेश ऑन फायर. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. आउटसाइड लेग स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होतीये. डॉट बॉलची समाप्ती होते. चांगला कमबॅक करत असताना जनार्दन जाधव उर्फ जॉर्डन आपण पाहू शकतो. इतका जवाब पत्तर से देत असताना टीट फॉर टॅट, जशास तसं उत्तर. वार वरती पलटवार, ऍक्शन वरती रिएक्शन आणि चौकाराला क्विक रिप्लाय दिला जातोय डॉट बॉलच्या स्वरूपामध्ये. चांगलं असं बॅटल दोन्ही संघांच्या माध्यमातून. फुल टॉस चेंडू होता. ब्रेड अँड बटरची संधी होती. इनफिल्डला बेधून बॉल चालला होता. डीप मध्ये फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. तोपर्यंत 2 धावा झाल्यात. कंप्लीट फेकी झाली होती. रक्षण चांगलं पाहायला मिळालं आपल्याला हर्षलच्या माध्यमातून. हर्षलने जरा
चेंडू गॅदर केला नसता तर कदाचित 2 ते 3 धावा एक्स्ट्रा मिळाल्या असत्या. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 13 या आकड्यावरती. अजूनही एका चेंडूचं काही शिल्लक. अप्रतिम असं कॉन्टेस्ट दोन्ही संघांच्या माध्यमातून. दोन्ही संघ तुल्यबळ, दोन्ही संघ मातब्बर, दोन्ही संघ दादा आपल्याला पाहायला मिळतात. वाघासमोर ढाण्या वाघ, शेर के सामने सव्वा शेर असा बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. इथे योमेस आय वेल डेफिनेटली फलंदाज बाद होतोय. पहिला झटका लागत असताना पाहतोय आय गावदेवी क्रिकेट संघ. रुंदे या संघाला फलंदाज बाद. कल्पेश बॅक टू द पवेलियन. मॉडेल घ्यायचं नाहीये रुंदे टीम. तर सोबतीला जर पाहायला गेलं तर उतने टीम, दोन्ही टीम्सनी टीम मॉडेल घ्यायचं नाहीये. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाची समाप्ती होतीये. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली 13 या आकड्यावरती. विनायक उर्फ विनू आपल्याला पाहायला मिळतील. जर्सी नंबर 2 सातत्याने परिधान करत असतात असे विनायक आपल्याला पाहायला मिळतील. आपल्या स्पेल मधील पहिलं सांघिक कोट्यातील हा दुसरा षटक घेऊन तयार आहे. धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळतीये 13 या आकड्यावरती. असं म्हटलं जातं की रख हौसला की वो मंजर भी आएगा, खुद प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, यू थक्कर ना बेटे मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न प्रयत्न आणि प्रयत्नांची पराकाष्ठा दाखवावी लागेल. प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला एफर्ट 100% द्यावा लागतील. मी म्हणेल 100 नाही तर 101% एफर्ट द्यावा लागतील. कारण अभी नाही तो कभी नाही. आज जर हरलात तर पुढचा 1 वर्ष 12 महिने 52 आठवडे 365 दिवस 8760 तास तुम्हाला या स्पर्धेची वाट पाहावी लागू शकते. अशा वेळेला काय केलं पाहिजे? आपल्या हातामध्ये बॅट आहे तर बॅटिंग करत असताना धावा बनवा. आपल्या हातामध्ये चेंडू आहे तर आगेचे निखारे फेका. बँग ऑन टार्गेट, चेंडूला आदळा. काय होतं हे पाहणं महत्वाचं. विनायक बॉलिंग मार्कवर. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळतीये. चेंडू पडला गुडलँड त्यानंतर थोडासा खाली राहिला होता. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून चांगलं असं कलेक्शन पाहायला मिळालं. डॉट बॉलची समाप्ती होती. पहिला चेंडू डॉट आल्यावरती नक्कीच सुटकेचा श्वास जो मात्र मिळत असतो गोलंदाजाला. कारण ज्या वेळेला पहिल्या चेंडूवरती षटकार येतो त्या वेळेला बॅकफुटला गोलंदाज पाहायला मिळतो. परंतु ज्यावेळेस डॉट बॉल पहिल्या चेंडूवरती येतो पूर्ण प्रकारे वर्चस्व गाजवत असताना विनायक अर्थात गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. रनअप मध्ये थोडीशी फंबलनेस आपण पाहिली. पंचांनी मृत्यूचेंडू घोषित केला. डेड बॉल पंचांनी घोषित केला. नवी मुंबई गाजवण्यामध्ये यश मिळालं विनायकला. तोच गोलंदाजी कमान सांभाळतोय. पहिला चेंडू आलाय डॉट. पुन्हा एकदा तयार गोलंदाजी ट्रॅकवर. बॅटची कडा, मॅचची गोल्डन विकेट कॅरी होतीये. फलंदाज बाद होतोय. विकेटचं पतन. दुसरा झटका लागतोय गावदेवी क्रिकेट संघ रुंदे या संघाला 13 या आकड्यावरती. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. असं म्हटलं जातं की संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता. लोग आज भी पूछते पत्थरों को क्योंकि भरोसे लायक इस दुनिया में इंसान नहीं मिलता. तो भरोसा इथे दाखवण्यात आलाय रुंदे संघाच्या माध्यमातून भावेश वरती. आणि भावेश
ते विश्वासाला साजे अशी कामगिरी करेल का, हा मोठा प्रश्न असेल. त्या प्रश्नाचं उत्तर येणाऱ्या काळामध्ये नक्कीच मिळून जाईल, यात ती मात्र शंका नाहीये. थोडस रनअप मध्ये सातत्याने फंबलनेस आपल्याला पाहायला मिळतीये. ज्या वेळेला रनअप घेतला जातो कुठेतरी रिदम मिळत नाहीये आणि त्याला अनुषंगून पंचांच्या माध्यमातून डेड बॉल हे घोषित केलं जातं. गोलंदाज तयार आहे पुन्हा एकदा. मोठा फटका मारायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, एकदा झाली कंप्लीट आणि सिंगल वरती समाधान मानावं लागतंय. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 14 या आकड्यावरती. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये दुसरं अप्रतिम असा हा षटक पाहायला मिळतो. अप्रतिम इकॉनॉमिकल कंजूस गोलंदाजी होत असताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू आला डॉट, त्यानंतर आला विकेट, त्यानंतर पात्र पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळतीये. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. मोठा फटका मारायचा प्रयत्न, अंडरआर्म स्टाईलने टॅपचा फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत एकाच धाब्यावरती समाधान. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत देखणी वाढ होती है. थेंबे थेंबे तय सचे, बूंद बूंद से घागर भर सकता है लेकिन बूंद बूंद से सागर भर नहीं सकता. या गोष्टीची कुठेतरी तुम्ही काळजी घेतली पाहिजे. एका धावेने तुम्ही धावसंख्या पुढे नेऊ शकता, परंतु विनिंग टोटल तुम्हाला करायची असेल तर मोठमोठी फटकेबाजी करावी लागेल. गाडी दुसऱ्या गिअर मध्ये तिला शिफ्ट करून 5व्या गिअर मध्ये दाखावी लागेल. चेंडूला कार्पेटच्या साह्याने नव्हे तर हवेचा स्वार जे मात्र करावा लागेल. पंचांनी पुन्हा एकदा मृत्यूचेंडू घोषित केलाय. हे षटकामध्ये तिसऱ्यांदा आपण पाहतोय. थोडीशी रनअप मध्ये फंबलनेस, अर्नब जो मात्र गडबडीत होत असताना आपल्याला पाहायला मिळतो विनायकच्या माध्यमातून. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉलची समाप्ती होतीये. अप्रतिम गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केल्यात. स्ट्रायकर एंड वरती भावेश आपण पाहतो, ज्याच्या माध्यमातून मोठे फटका मारायचा प्रयत्न केला जातोय, परंतु प्रयत्नांती परमेश्वर त्याला काय मिळत नाहीये. धावसंख्येत धावफलकावरती फक्त आणि फक्त 15 पाहू शकतो. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न, डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत. दुसऱ्या अटेम्प्ट आणि तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये चेंडू धरतीला दान केलं जातोय, तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीने एंड ऑफ सेकंड ओव्हर 2 षटकाची समाप्ती होतीये. धावसंख्येत धावफलकावरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचलीये 16 या आकड्यावरती. 8च्या सरासरीने 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 धावा सध्याच्या स्थितीला बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळतोय. आई गावदेवी क्रिकेट संघ रुंदे असफलता जी मात्र मिळाली त्यांना, परंतु त्यांना एकच गोष्ट सांगेल की असं म्हटलं जातं, असफलता भी एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो पुरको और फिर सुधार करो. जब तक लक्ष्य ना मिले तब तक नींद चैन को त्यागो तुम और संघर्ष का मैदान मत छोड़ के भागो तुम, क्योंकि हुई किसी की जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मैदानाच्या आतमध्ये तेच प्रयत्न इथून करावे लागतील बॅटिंग करणाऱ्या भावेशला आणि त्याच्या सोबतीला पंकजला. 2 षटकांची समाप्ती होतीये. 16 धावा धावफलकावरती गोलंदाजी कमान संभाळली जाती. अर्पिताच्या माध्यमातून आपल्या स्पेल मधील पहिलं सांघिक कोट्यातील हा 3रा षटक घेऊन तयार. दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो भावेश, ज्याच्या माध्यमातून 3 चेंडू फेस झालेत. 76च्या स्ट्राइक रेटने फक्त आणि फक्त 2 सिंगल, 2 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी. दुसऱ्या बाजूला पंकजच्या माध्यमातून 100च्या स्ट्राइक रेटने एका चेंडू मध्ये 1 धाव एकवटण्यात येते. चांगली अशी कामगिरी पाहायला मिळाली कल्पेशच्या माध्यमातून आपल्या संघासाठी. 12 धावांचं कॉन्ट्रीब्युशन, परंतु अजिंक्यचं मी नक्कीच नामोल्लेख करेल, ज्याच्या माध्यमातून पहिल्या 2 मॅचेस मध्ये चांगली कामगिरी झाली. या मॅच मध्ये तो 0 वरती बाद झालाय. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतो. अर्पितच्या माध्यमातून चांगला असा चेंडू आपण पाहू शकतो. आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग केली गेली होती. मोठा फटका मारायचा प्रयत्न, क्रॉस बॅटेड स्ट्रोक 180 डिग्री मध्ये बॅट लिफ्ट फिरली होती. चेंडूचा आणि बॅटचा संपर्क नाही. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यावेळेस अजून एक अप्रतिम असा चेंडू पाहायला मिळतोय. एक चेंडू जो मात्र सबमराइज होतोय, दुसरा चेंडू टॉस होतोय. ज्यावेळेस पहिला चेंडू सबमरीन राहतो, दुसरा चेंडू टॉस होतो, त्यावेळेला फलंदाज करेल तर काय करेल. अगदी क्रॉस बेटेड स्ट्रोक तुम्ही ज्या ज्या वेळेला खेळता त्या वेळेला मोठा फटका लागतोय. अलॉंग द वे तुम्ही स्टीअर केल्यावरती सिंगल डबल एकवटली जाते. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल येत आहेत. बॅकफुटला आपण पाहतोय रुंदे संघ, परंतु रुंदे संघाकडे कॅलिबर 1 षटक आणि षटकामध्ये 15 ते 20 धावा आल्या तर तो संघ
बॅकफूट वरून फ्रंट फुटला येऊ शकतो. इथे चांगला पाहायला मिळतोय. बॉल स्लॉट मध्ये होता, त्याला डिपॉझिट करण्यात येतोय पार्किंग प्लॉट मध्ये. संघर्षाचा बिगुल, संघर्षाचा शंखनाद फुंकणारा फलंदाजच्या बॅट मधून येतोय हा संघर्षमय षटकार. तो अंधेरे में चमको क्योंकि धूप में तो काच का तुकडा भी चमकता. अगदी हिऱ्यासारखं चमकायचे तर काळोखामध्ये चमका. ज्या वेळेला संघाला तुमची गरज आहे त्यावेळेला तुम्ही संघाचे तारणहार बना. इथे आपण पाहू शकतो पंचांनी नो चेंडू घोषित केलाय, त्यामुळे पुढचा चेंडू जो फ्री हिट आपल्याला पाहायला मिळेल. उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट. अगदी बाबूशाह सरांचं एक वाक्य आहे कि अगर भैंस जियो का सिम खा ले तो वो अनलिमिटेड दूध नहीं देती. अगदी त्याचप्रमाणे जर पाहायला गेलं तर इथे नो बॉलचा चेंडू आहे, फ्री हिटचा चेंडू असेल त्याच्यावरती फायदा प्रत्येक चेंडूवरती उचलता येत नाही. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं फ्री हिटच्या चेंडूंवरती डॉट बॉल येत होते. या मॅच मध्ये काय होईल हे पाहणं महत्वाचं असेल. रंजक मात्र ठरणार आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा वाईड आपल्याला पाहायला मिळेल. फीट कंटिन्यू असेल. आपण पाहू शकतो धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली 24 या आकड्यावरती. पहिल्या 2 चेंडूंवरती जर विचार केला फक्त आणि फक्त 2 डॉट बॉल पाहायला मिळाले. त्यानंतर एका चेंडूवरती 8 धावा एकवटण्यात येत आहेत. आतापर्यंत 8 धावा एकवटण्यात आल्या. टीमची टोटल 24 या आकड्यावरती. गाडी दुसऱ्या गिअर मध्ये होती, तिला 5व्या गिअर मध्ये शिफ्ट करायचं काम सध्याच्या स्थितीला होत असताना आपण पाहतोय. मोमेंटम शिफ्ट केला जातोय रुंदी संघाच्या बाजूने. यावेळेस देखील व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. दिशा भरकटली जातीये. एक षटकार आला आणि त्यानंतर मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून दिशा भरकटलेली आपण पाहू शकतो. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली 25 या आकड्यावरती. असं म्हटलं जातं की जो खो गया उसके लिए रोया नहीं करते, जो पा लिया उसे कभी खोया नहीं करते. उनके सितारे चमकते हैं दोस्तों जो कभी मजबूरियों का रोना रोया नहीं करते. मैदानाच्या आतमध्ये एक षटकार आला, त्यानंतर 3 वाईड आले, हरकत नाहीये. परंतु अर्पितला स्वतःवरती विश्वास दाखवावा लागणार आहे आणि इथून मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. ती चांगली गोलंदाजी होईल का हा मोठा प्रश्न असेल. कारण धावसंख्या धावफलकावरती सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय 25 या आकड्यावरती येऊन ठेपली आहे. पहिल्या 2 चेंडू आपण पाहिले डॉट आले होते, त्यानंतर एक षटकार आणि त्यानंतर 3 अवरताचे चेंडू. फ्री हिट कंटिन्यू असेल या गोष्टीची नोंद दोन्ही संघांनी करून घ्यायची. पुनश्च एकदा 25 धावा. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. इथे अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. स्टँड अँड डिलिव्हर करायचा प्रयत्न होता. फिल्डिंग चांगली पाहायला मिळतीये. काऊ कॉर्नर मधून लॉंग ऑन ला आले होते. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात येते. एक धाव कंप्लीट झालीये, दुसरा धाव कंप्लीट आहे का हा मोठा प्रश्न असेल. विनंती असेल प्रदीप सर आपण यायचं. डिसिजन पेंडिंग आपल्याला पाहायला मिळतो. क्रुशियल डिसिजन दोन्ही संघांच्या बाजूने, कारण 22ची बॅट सध्याच्या स्थितीला तापलेली पाहायला मिळतीये. इथून कुठला संघ वर्चस्व गाजवेल. जर विकेट पडली तर मात्र उतने संघ वर्चस्व गाजवू शकतो. फलंदाज बाद असेल धावबादच्या स्वरूपामध्ये 22 परतायला लागते माघारी. असं म्हणतात ना की हमें तो अपनों ने लूटा, येरो में कहा दमता, और अपनी कष्टी वाढ उभी जहाँ पे पाणी गमता. अगदी कॉलिंग कोऑर्डिनेशन, हँड आय कोऑर्डिनेशन नव्हतं, आय कॉन्टॅक्ट देखील नव्हता आणि त्याचा फायदा उतने संघाने उचलला. अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळाली. थ्रो देखील चांगला झाला होता, कलेक्शन चांगलं झालं होतं. मनमनगट आणि मस्तिष्क यांचा संगम आपल्याला पाहायला मिळाला. टीम एफर्ट आपण पाहिला आणि त्यानंतर फलंदाज बाद झाला. दुसरा झटका लागला. आणि गावदेवी क्रिकेट संघ रुंद या संघाला 26 या आकड्यावरती. फ्रीडच्या चेंडूवरती जर विचार केला फक्त एकच धाव आपल्याला पाहायला मिळाले. त्यासोबतच 22चा विकेट देखील पडला. धावसंख्या धावफलकावरती 26. समीर न्यू फलंदाज येतोय. लाईनअप थोड्याशा प्रमाणामध्ये चेंज होत असताना आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने जर पाहायला गेलं
वातावरण कसं असतो त्यानंतर पाहायला गेलं तर मॅचची कंडिशन कशी आहे याला अनुषंगून सातत्याने बॅटिंग लाईनअप चेंज केली जाते. चला टीम आयडल घ्यायचं नाहीये, दोन्ही फलंदाज खेळपट्टीवरती यायचा. न्यू बॅटर समीर आपण पाहतोय, अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे षटकामध्ये. 26 धावा धावफलकावरती चांगला असं बॅटल दोन्ही संघांच्या माध्यमातून. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे षटकामध्ये. मोठा फटका मारायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतायत. तोपर्यंत अप्रतिम आउटस्टँडिंग झेल मैदानाच्या आतमध्ये टिपली जातीये. आउटस्टँडिंग झेल अर्पितच्या माध्यमातून फलंदाज बाद होतोय. आल्या पावली समीर यांना परतायला लागते माघारी. अजून एक झटका. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल अजय चौधरी. एका चेंडूचा काही शिल्लक. अप्रतिम अशी गोलंदाजी सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये अर्पितच्या माध्यमातून केली जाते. एक षटकार आला होता, त्यानंतर 3 अबांतरचे धाव, अन्यथा आउटस्टँडिंग बॉलिंग या स्पेल मध्ये त्याच्या पाहायला मिळाली. एका चेंडूचा काही शिल्लक. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, बॉल चालला लॉंग लेग रिजन मध्ये. 1 धाव झाली कंप्लीट. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतील. चांगली अशी फिल्डिंग आपण पाहू शकतो आणि अशा रीतीने 2 धावा कंप्लीट. एंड ऑफ थर्ड ओव्हर. 3 षटकांची समाप्ती होती. धावसंख्या धावफलकावरती 28 या आकड्यावरती. 9.33 ची सरासरी मेंटेन केली जातीये. सुरुवातीला आले होते अजिंक्य आणि त्यांच्या सोबतीला कल्पेश. अजिंक्य 0 वरती बाद झाले, त्यानंतर कल्पेशच्या माध्यमातून 12 धावांचं कॉन्ट्रीब्युशन, त्यानंतर भावेश आणि समीरच्या माध्यमातून 9 आणि 0 असं कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळतोय. पंकज आणि त्याच्या सोबतीला अजय असे 2 फलंदाज आपण पाहतोय खेळपट्टीवरती तयार आहेत. पंकजच्या माध्यमातून फक्त 1 चेंडू फेस झालाय, त्यामध्ये 1 धाव बनवली आहे. दुसऱ्या बाजूला अजयच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती 2 धावा एकवटण्यात येत आहेत. तीन षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळती 28 या आकड्यावरती. अप्रतिम असं आयोजन, तितकं सुरेख असं नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. टिटवाळकरांचं मान, अभिमान, स्वाभिमान जपणारी क्रिकेटची भव्य आणि दिव्य स्पर्धा पाहायला मिळतीये. सन्माननीय, आदरणीय, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून ज्यांची ओळख आहे असे आपले सर्वांचे लाडके सन्माननीय सचिन शेठ दळवी साहेबांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा पाहायला मिळते. तितकाच जर पाहायला गेला मोलाचा वाटा आपल्याला पाहायला मिळतो. प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली जाते आपल्या सर्वांचे लाडके मिलिंद शेठ दळवी सरांच्या माध्यमातून. त्यासोबतच जर पाहायला गेलं तर अप्रतिम असं नेतृत्व, तितकं सुरेख असं कर्तृत्व आपल्याला ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो असे सन्माननीय सचिन शेठ रमेशदादा दळवी साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यासोबतच जर पाहायला गेलं तर अप्रतिम असं आयोजन आपण पाहू शकतो सन्माननीय नितेश शेठ मेहर साहेबांच्या माध्यमातून. आणि इथे आपण पाहतोय बॉल चाललाय सीमा पार, आलाय षटकार फलंदाजच्या बॅट मधून. षटकारच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 34 या आकड्यावरती. रोशन सरांचा जर विचार केला तर ऍज अ स्कोरर आपल्याला पाहायला मिळतात असतात चेहरा जो गाव करे गहरा म्हणून त्यांची ओळख आहे. चांगला चेंडू पाहायला मिळाला, अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. षटकार आला होता, त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती होतीये. धावसंख्या धावफलकावरती 34 पाहतोय. अगदी टिटवा महोत्सव सुरू होता त्यावेळेस रोशन सरांची ओळख झाली होती, भेट झाली होती.
टिटवा महोत्सव मध्ये अँकरिंगला चाललो होतो, सर देखील जिमला चालले होते आणि त्यांनी सांगितलेलं आपल्या माध्यमातून एक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथे एक धाव डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या धावफलकावरती पाहू शकतो स्थिर आहे, स्थगित आहे. 34 धावा. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये चौथं गणेशच्या माध्यमातून चांगलं असं कमबॅक केलं जातं. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल येतात. सध्याच्या स्थितीला जर मॅच पाहिली आपण दोन्ही संघांच्या बाजूने पाहायला मिळते. येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये 10 ते 12 धावा आल्या तर फायटिंग टोटल आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. पुल करायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, डाऊन दी बॉल. फिल्डर येत आहेत, त्यांच्या माध्यमातून मिसजमेंट पाहायला मिळाली. तोपर्यंत 2 धावा झाल्यात कंप्लीट आणि 2च धावींवरती समाधान मानावं लागतंय. मी म्हणणार होतो की सेफ हँड ऑफ उतने गाव म्हणून ओळख आहे जनार्दनची, परंतु त्याच्या माध्यमातूनच थोडीशी मिसजमेंट झाली. अशा वेळेला काय केलं पाहिजे, एखाद गॉगल जो मात्र लावला पाहिजे, कारण सूर्यकिरण आपल्या चेहऱ्यावरती येतात आणि ज्या वेळेला सूर्यदेवताची किरण आपल्या चेहऱ्यावरती येतात अगदी त्यावेळेला एक ब्लाइंड स्पॉट असतो. त्यावेळेस चेंडू आपल्याला अक्षरशः दिसत नाही, फक्त आणि फक्त जज करायचं असतं. चांगला चेंडू पाहायला मिळतो. अप्रतिम आउटस्टँडिंग गोलंदाजी होत असताना पाहू शकतो. धावसंख्या धावफलकावरती 36 या आकड्यावरती आहे. एका चेंडू सगळे शिल्लक. इथून चौकार आला, 40 धावा. डॉट आला, 36 धावा. षटकार आला, 42 धावा. सिंगल आली, 37 धावा. किती धावा येतील? 3 धावा आल्या तर मात्र 39 धावा पाहायला मिळतील. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. पुलचा देखना स्ट्रोक, नजाकत भरा स्ट्रोक, ताकदीचा वापर, एलिव्हेशन प्रॉपर. बॉल करतोय हवाई सफर, अंत मला तो सब बला. बॉल सीमा पार, आलाय षटकार. चार षटकांची समाप्ती. पहिल्या इनिंगचा वाजवी खेळ समाप्त होतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 42 या आकड्यावरती. 43 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतं. शेड्यूल जो मात्र खूप जास्त बिझी असतो मिहुलचं. चिंटू सातत्याने अंडरआर्म असेल, ओव्हरआर्म असेल, अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्याची वर्णी लागत असते. एक दिलखुलास व्यक्ती आहे. सातत्याने ज्या ज्या वेळेला भेटतो तो असेल, फहीम इद्रिसी असेल, विचारपूस केली जाते आणि माणसाला काय पाहिजे असतं तशीच विचारपूस करणारी माणसं, जीवाला जीव देणारी माणसं. आणि मी म्हणेल खरंच जर पाहायला गेलं ना तर जीवाला जीव देणारी माणसं हे कमवलेले आहेत. संपूर्ण आयोजन कमिटीने मग त्यामध्ये येतील सचिन शेठ दळवी सर असतील, नितेश दादा मेहेर असतील, मिलिंद दादा दळवी असतील, सचिन शेठ, रमेश दादा दळवी असतील. या सर्वांनीच जीवाभावाची माणसं जी मात्र कमवली आहेत. अनेक स्पर्धा आपल्याला या विभागामध्ये पाहायला मिळतात. त्यापैकी अग्रगण्य असणारी स्पर्धा आपण पाहू शकतो. एकविरा स्पोर्ट्स क्लब
गुरोलीपाडा आयोजित भव्य आणि दिव्य अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये. एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक 2024 थरार आपण पाहू शकतो. आजचा दिवस क्रमांक पहिल्या दिवसामध्ये 7वी मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. तिसऱ्या फेरीतील पहिला सामना अर्थात क्वार्टर फायनल क्रमांक पहिला. एका बाजूला एक गावदेवी क्रिकेट संघ उतने, दुसऱ्या बाजूला एक गावदेवी क्रिकेट संघ रुंदे. एक गावदेवीचा आशीर्वाद दोन्ही संघांच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतो. गणेश आणि त्याच्या सोबतीला जॉर्डन आपल्याला पाहायला मिळतील. असं म्हटलं जातं की जिंदगी छान आहे पण थोडी लहान आहे, रडतोस काय वेड्या लढण्यात छान आहे, काट्यात झुलती एक फुलांची कमान आहे, हवं ते घे कारण दुनिया आहे दुकान आहे. जो म्हणतोय जगणं निरत आहे तो मात्र बैमान आहे, कारण जीवनामध्ये कधी असावं लागतं, जीवनामध्ये कधी रडावं लागतं. निसर्गाचा नियम आहे, सुंदर धबधबा बनायला पाण्याला देखील उंचावरून पडावं लागतं. प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांना दाखवावी लागेल जर इथून सेमी फायनल मध्ये दाखवायचं असेल तर. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतो अजिंक्य येतोय, दुसऱ्या बाजूला जॉर्डन पाहायला मिळतोय. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न, बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून, चिरून फाडून बेधून पहिल्या चेंडूवरती पहिला तडाखा येतो. सिर्फ जाकी है पूरी किताब खुलनी अभी बाकी है, बॉल सीमा पार, चौकार. मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतीये जाऊन पोहोचली 4 आकड्यावरती. बेस्ट वर्सेस बेस्ट असा सामना आपण पाहू शकतो. एका बाजूला उतने, दुसऱ्या बाजूला रुंदे. प्रेशर आपण पाहू शकतो दोन्ही संघांवरती असेल. सुपर 4 मध्ये कुठला संघ दाखल होईल यासाठी सुरू असलेली चुरशीची लढत पाहायला मिळतीये. शफल होऊन खेळायचा प्रयत्न होतो, कदम ताल करण्यात आलं होतं, डान्सिंग डाऊन द विकेट आणि त्यानंतर मात्र डॉट बॉलची समाप्ती होतीये. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती होतीये. चांगलं असं बॅटल अजिंक्य असेल त्याच्या सोबतीला जर पाहायला गेलं तर जॉर्डनच्या माध्यमातून पाहायला मिळतो. यावेळेस मिसटाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत. मॅच ची गोल्डन विकेट कॅरी होतीये. फलंदाज जनार्दन जाधव उर्फ जॉर्डन बॅक टू दी पवेलियन. कारण ज्यावेळेस चेंडू हवेमध्ये होता सर्व उतनेकर एकच गोष्टीची प्रार्थना करत होते की कॅच पकडली आणि दुसऱ्या बाजूला रुंदेकर एकच गोष्टीची अपेक्षा करत होते, ही कॅच फक्त पकडली गेली पाहिजे. तेच पाहायला मिळालं, कॅच पकडली गेली. मॅच ची गोल्डन विकेट कॅरी होतीये. फलंदाज जॉर्डनला परतायला लागते माघारी. अगदी क्रिकेट पाहायला गेलं तर म्हटलं जातं क्रिकेट इज गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी. क्रिकेट ही अनिश्चितताओं का खेल है जहाँ पे हर प्रिडिक्शन फेल है. पहिल्या 2 मॅचेस मध्ये ज्यांच्या माध्यमातून 80+ धावा पाहायला मिळाल्या होत्या, या मॅच मध्ये एका बाजूला अजिंक्य 0 वरती बाद, दुसऱ्या बाजूला जॉर्डन जो मात्र 4 वरती बाद होतोय. राजाचा रंग आणि रंगाचा राजा पहिला वेळ लागत नाही असा क्रिकेटचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. असं म्हटलं जातं भारत सुखी समृद्ध असा देश ज्याला शौर्याचा पराक्रमाचा वारसा, ज्याला धार्मिक आणि संस्कृतीची शिकवण, असंख्य धर्म जाती पंथ भाषा आणि प्रांत असे असले तरी एकत्र गोविंदाने राहणाऱ्यांचा देश आणि त्या देशाला एकत्रित करायचं काम या खेळाने केलंय. इथे बॅटची कडा लागते, बॉल चालाय थर्डमॅन रिजन मधून, सीमारेषा पलीकडे गॅप होतं म्हणावं लागेल, लावलाय मॅप आणि शोधलाय गॅप. गाडी पोहोचली डेस्टिनेशन पर्यंत, बॉल सीमा पार, चौकार येतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 8 आकड्यावरती. अजिंक्यवरती चढवला जातोय हल्ला आणि बोलत असताना आपण पाहतोय हेमंत त्यांचा बल्ला. चौकार आलाय. पहिल्या चेंडूवरती 4 आलता, त्यानंतर डॉट, त्यानंतर विकेट आणि त्यानंतर चौथ्या चेंडूवरती चौकार आलाय. कमबॅक करण्याची गरज सध्याच्या स्थितीला रुंदेला आहे. फ्लिक करायचा प्रयत्न होता, बॉटम हँडचा वापर करायचा होता, डॉट बॉलची समाप्ती होतीये. या मॅच मध्ये चांगलं असं बॅटल रंगील ती मात्र शंका नाहीये. वी डोंट नो, आम्हाला माहित नाही हु विल विन दिस मॅच, कोण जिंकली मॅच, बट वी नो दॅट मॅच विल बिकम हाय व्होल्टेज. शेवटच्या चेंडू पर्यंत प्रेक्षकांचा पैसा वसूल असा सामना पाहायला मिळेल या ती मात्र शंका नाहीये.
इथे देखील बाउन्सर, चेंडू टॉस झाला होता, गुड लेंथ वरती पडला, खांद्याचा वापर पाहायला मिळाला, चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर, पहिल्या षटकाची समाप्ती होती. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 8 आकड्यावरती बनवायचे 43, बनलेत 8, येणारे चेंडू 18, जिंकण्यासाठी अजूनही 35 धाब्यांची गरज. 11.76 ची सरासरी मेंटेन करायची आहे. सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो. चला टीम ऑर्डर घ्यायचं नाहीये, दोन्ही संघांना विनंती असेल. रुंद संघ आयोजन कमिटीच्या वतीने सूचना येते, टीम ऑर्डर घ्यायचं नाहीये, मॅचचं रिदम आपण तोडायचं नाहीये. धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 1/8 आपण पाहतोय. सलामीला आलेला जॉर्डन तंबूच्या आश्रयाला परततोय. गणेश आपण पाहतोय सलामीला आले, त्यांची जागा जॉर्डन यांची जागा भरण्यासाठी हेमंत आले, त्यांच्या माध्यमातून एक चौकार पाहायला मिळाला आणि बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आपण पाहिले. गोलंदाजी कमान सांभाळली जाते भविष्याच्या माध्यमातून. असं म्हटलं जातं की मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, पर हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. जिंदगी जख्मों से भरी है, वक्त को मरहम बनाना सीख लो, अरे हारना तो एक दिन मौत से भी है. फिलहाल इस मैच के अंदर आई गावदेवी क्रिकेट संघ रुंद टीम से लढणं शिकलो. लढावं लागणारे बॅटिंग करणाऱ्या उठणे संघाला क्रॉस बॅटेड स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल चाललाय ऑन साइडला, अजिंक्य येतात काऊ कॉर्नर मध्ये, उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगल वरती समाधान मानावं लागतंय. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 9 आकड्यावरती. नक्कीच उल्लेख करेल डेव्हिसचा, ज्याच्या माध्यमातून कालच्या दिवसामध्ये अप्रतिम असे एफर्ट आपल्याला पाहायला मिळाले होते. कॉलेजच्या मॅचेस सुरू होत्या, शेवटच्या चेंडूवरती अप्रतिम झेल पाहायला मिळाली होती. डबिंग झेल जी मात्र देवेशनी पकडली होती. यावेळेस आउटसाइड ऑफ अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होती. पंचाची दुनिया समांतर ही धाव असेल अवांतर. अवांतरची एक धाव टीमच्या टोटल मध्ये आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 10 आकड्यावरती. अजूनही विजयासाठी 33 धावांची गरज. 17 चेंडू शिल्लक. ही ओव्हर खूप इम्पॉर्टंट असेल दोन्ही संघांच्या बाजूने. 5 पेक्षा कमी धावा आल्या तर फ्रंट फुटला येऊ शकतो रुंदे संघ. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळतीये. डॉट बॉलची समाप्ती होतीये. समीकरण उरलं, येणारी चेंडू 16, जिंकण्यासाठी अजूनही 33 धाब्यांची गरज. संध्याकाळचं वातावरण आपण पाहू शकतो, दमट वातावरण. त्यासोबत पाहायला गेलं तर खेळपट्टी देखील थोड्याशा प्रमाणामध्ये ओली होत असताना आपल्याला पाहायला मिळते ज्यावेळेस संध्याकाळचं सत्र होतं. आणि त्या सत्रामध्ये चेजिंग थोडीशी डिफिकल्ट होत असताना आपण सातत्याने पाहत असतो. गोलंदाज तयार. मोठा फटका मारायचा प्रयत्न, स्टॅम्प स्ट्रोक डाऊन दी बॉल. बॉलर येत आहेत स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये, चेंडूला गॅदर करण्यात येतोय. फलंदाज बाद, अजून एक झटका, दुसरा झटका लागतोय मैदानाच्या आतमध्ये. आई गावदेवी क्रिकेट संघ उतने या संघाला विकेटचं पतन. विनो आपल्याला पाहायला मिळेल. विनायक चौथ्या क्रमांकावरती येत आहेत. चांगली अशी बॉलिंग भविष्य माध्यमातून केली जातीय. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर मध्ये. फिल्डर येत आहेत, एकाच जबीवरती समाधान मानावं लागतंय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 11 आकड्यावरती. अजूनही 2 चेंडूंचा काही शिल्लक. चांगलं असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांच्या माध्यमातून. 14 चेंडूंमध्ये 32 धाब्यांची अजूनही गरज आपण पाहू शकतो. चांगला चेंडू होता, यॉर्कर लेनचा चेंडू होता, खोदून काढायचा प्रयत्न. फिल्डिंग चांगली झाली आहे कल्पेशच्या माध्यमातून.
तोपर्यंत 2 धावांवरती समाधान मानावं लागतंय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 13 या आकड्यावरती. विजयासाठी अजूनही 30 धावांची गरज. 13 चेंडू शिल्लक. अप्रतिम असं बॅटल. 30 यार्ड सर्कल बाहेर 5 खेळाडू पेट्रोलिंग करतायत. डीप मध्ये मिड विकेट असेल, काऊ कॉर्नर असेल, लॉंग ऑन असेल. पुन्हा एकदा यॉर्कर लेनचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी केली जाते, इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. आणि अशा रीतीने दुसऱ्या षटकाची समाप्ती होती. एंड ऑफ सेकंड ओव्हर. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहू शकतो 14 या आकड्यावरती. विजयासाठी 12 चेंडूंमध्ये 14.5च्या सरासरीने 29 धावांची गरज आहे असं चला टीम हँडल घ्यायचं नाहीये. रुंदे टीम, विनंती असेल मॅचचा रिदम तोडू नका. थोडीशी रिक्वेस्ट असेल मॅचचा रिदम तोडायचं नाहीये. त्वरित गोलंदाजांनी गोलंदाजीची कमान सांभाळायची आहे. 2 षटकांची समाप्ती होती. 7च्या सरासरीने धावसंख्या धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14 या आकड्यावरती 12 चेंडूंमध्ये अजूनही 29 धावांची गरज. असं म्हटलं जातं की पिंपळाच्या रोपट्याला खडकावरती उगवता आलं पाहिजे. निर्धाराच्या वाटेवरील निर्भीडपणे ते देखील चालता आलं पाहिजे. आदर्श काय तिथे येतात आणि जातात, मातीत घट्ट पाय रोवून उभा राहता आलं पाहिजे. मैदानाच्या आतमध्ये विकेट पडत असतील हरकत नाहीये, परंतु माझ्या संघाला माझी गरज आहे आणि त्यावेळेला माझ्या संघाचा तारणार मी बनेल हे सामर्थ्य तुमच्यामध्ये असलं पाहिजे. 12 चेंडू 29 धावांची गरज. बॉलिंग मार्क वरती अभि आपल्याला पाहायला मिळतील. अभिजित आपण पाहू शकतो आणि अभिजित साठी शुभेच्छा येतात आमचे बंधुराज प्रसन्न चव्हाण यांच्या माध्यमातून. अगदी जवळचे मित्र आहेत अभिजित, त्यांना शुभेच्छा येतात. 12 चेंडू जिंकण्यासाठी 29 धावेची गरज. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. फटका देखील अप्रतिम आहे. बॉल चाललाय कव्हर पॉइंट मध्ये. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील. अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. राऊंड द विकेटचा मारा पाहतोय. तर सोबतच पाहायला गेलं तर अँगलने चेंडू बाहेर जात होता. फक्त आणि फक्त दिशा दाखवली. लो फुल टॉस चेंडू होता. 2 धावा एक्झिक्यूट करण्यात येत आहेत. 16 धावा धावफलकावरती. विजयासाठी अजूनही 11 चेंडूंमध्ये 27 धावेची गरज. चांगला बॅटल. या षटकामध्ये 5 चेंडूंमध्ये मोठी फटकेबाजी आली तर मात्र कमबॅक होऊ शकतो. यावेळेस फॉलोथ्रू मध्ये चेंडूला गॅदर केलं होतं. फेकी देखील झाली होती. तोपर्यंत एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. अजूनही 26 धावेची गरज. 10 चेंडू 26 धावेची गरज असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो. असं म्हटलं जातं की चलता रहूंगा पथ पर चलने में माहिर बन जाऊंगा, या तो मिल जाएगी मंजिल या फिर अच्छा मुसाफिर बन जाऊंगा. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीम्सना एकच गोष्ट सांगेल, यू विन यू लूज इट डझंट मॅटर. परंतु तुम्ही खेळ कसं करताय मैदानाच्या आतमध्ये हे खूप महत्वाचं आहे. कारण ज्या वेळेला तुम्ही चांगला खेळ करता त्यावेळेला जिंकले तरी देखील इतिहास घडतो आणि हारले तरी देखील इतिहास घडतो. लो फुल टॉस चेंडू होता. पंचांनी नो चेंडू घोषित केला आहे. नो +4 नशिबाचा लक फॅक्टर ऑन करणारा हा पंजा आपल्याला पाहायला मिळतोय. उठणे संघासाठी लक फॅक्टर ऑन होतोय आणि पंजा सुमात्र ओपन होतोय. गडावरती पाहू शकतो नेल्सन आकड्यामध्ये 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता. कव्हर पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होतो. एका धावेवरती समाधान मानावं लागतं. एकाच धावेवरती समाधान मानलं जात आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहू शकतो जाऊन पोहोचली आहे सिंगलच्या मदतीने 23 या आकड्यावरती. अजूनही 20 धाव्यांची गरज. येणारी 9 चेंडू शिल्लक. आता मात्र मॅच बॅलन्स पाहायला मिळते. या 3 चेंडूंवरती एक मोठा फटका आला तर मॅच 50-50 पाहायला मिळेल. 2 मोठे फटके आले तर मॅच उठणे संघाच्या बाजूने पाहायला मिळेल. एकही मोठा फटका आला नाही तर मात्र रुंदे संघ कमबॅक करेल. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. बॉल बॅक ड्राइव्ह
खेळली जाती, अजिंक्य येत आहेत, अप्रतिम फिल्डिंग आपण पाहतोय, तोपर्यंत एकाच धाबेवरती समाधान मानावं लागते. 24 धावा धावफलकावरती, 24 रन ऑन दी स्कोर कार्ड. विजयासाठी अजूनही 19 धाब्यांची गरज, 8 चेंडू शिल्लक. चांगला असं बॅटल दोन्ही टीम्सच्या माध्यमातून होतं. या विभागाचा विचार केला तर क्रिकेटची पंढरी म्हणून ओळख आहे या विभागाची, आणि या विभागामध्ये प्रेक्षकांचा पैसा वसूल असा सामना आपल्याला पाहायला मिळतो. क्वार्टर फायनल क्रमांक पहिला आपण पाहू शकतो. ते चांगला चेंडू एस्टेनच्या वरून निघून गेलाय आणि डॉट बॉलची समाप्ती होतीये. शफल झाले होते, त्यानंतर ऑन साइडला लॉंग लेग रिजनला टार्गेट करायचं होतं, परंतु डॉट बॉलची समाप्ती होते. प्रत्येक डॉट बॉल वरती देवेश जो मात्र थोडासा निराश होतोय. प्रत्येक चौकार षटकार लागतोय त्यावेळेस देवेशची एनर्जी खूप जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळते. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल चाललाय एका टप्प्यावरती, बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय. षटकार जो मात्र येतोय, संघर्षाचा बिगुल वाजवणारा फलंदाजच्या माध्यमातून हा येतोय षटकार. फलकावरती 7 चेंडू 13 धाव्यांची गरज, 13 धाव्यांची गरज, 6 चेंडू शिल्लक. कुठला संघ सुपर 4 मध्ये दाखल होईल? आई गावदेवी क्रिकेट संघ उतने की आई गावदेवी क्रिकेट संघ रुंदे? येणारे 6 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज. जो संघ आज विजयी होईल एका गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे, उद्या ठीक 4 वाजता त्या संघाने रिपोर्टिंग करायची आहे. शिवा सरांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. शिवाजी भाकरी सरांच्या माध्यमातून सुवर्ण संधी आहे. मी म्हणेल षटकार नाही आले तरी देखील चालतील, परंतु मॅच विजयी होणं इम्पॉर्टंट आहे. ग्रामीण क्रिकेटचा तडका, त्यामध्ये स्टार खेळाडूंची मोहर आपण पाहतोय. 32 संघांचा समावेश आणि आजचा हा पहिला दिवस. अप्रतिम अशी स्पर्धा, गोलंदाजची कमान अल्पेशच्या माध्यमातून सांभाळली जातीये. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहू शकतो गणेश पाहायला मिळतील. 6 चेंडू आणि 13 धाब्यांची गरज. चांगला चेंडू पाहायला मिळतो, पडला त्यानंतर मात्र लेग झालेला चेंडू पाहायला मिळाला. पडला त्यानंतर गिरकी घेतली, सर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतो. इस्टनच्या मागे धीरज आपल्याला पाहायला मिळतो, ज्याच्या माध्यमातून चांगला असं यष्टीरक्षण. डॉट बॉलची समाप्ती. पहिला चेंडू ज्यावेळेस डॉट येतो त्यानंतर मनोबल कुठेतरी वाढत असतो बॉलिंग करणाऱ्या टीमचं, दुसरीकडे मनोबल खच्चीकरण होत असतो बॅटिंग करणाऱ्या टीमचं. 5 चेंडूंमध्ये 13 धाब्यांची गरज. मोठा फटका मारायचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये थोडीशी मिस जजमेंट झाली. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. बघता बघता आपण पाहतोय तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात येते. प्रदीप सर तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात येते. आजच्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं अप्रतिम अशी पंचांची भूमिका आपल्याला पाहायला मिळतीये. उमेश केने सर मॅन फ्रॉम निंबवली, दुसऱ्या बाजूला प्रदीप दळवी सर मॅन फ्रॉम गुरवलीपाडा, अमितजी डांगरे सर मॅन फ्रॉम बदलापूर आणि वैभव भोईर सर मॅन फ्रॉम टिटवाळा यांच्या माध्यमातून अप्रतिम अशी पंचांची भूमिका पाहायला मिळाली. फलंदाज बाद असेल, अप्रतिम अशी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि आता समीकरण येणारी 4 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावेची गरज. चांगला असं बॅटल. आता मॅच रफ अँड टफ होत असताना आपण पाहू शकतो. असं म्हटलं जातं की जो खो गया उसके लिए रोया नहीं करते, अरे जो पा लिया उससे कभी खोया नहीं करते. उनके सितारे चमकते हैं दोस्तों, जो कभी मजबूरियों का रोना रोया नहीं करते.
मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत काय झालं याला महत्व न देता या 4 चेंडूंमध्ये जर 12 धावा बॅटिंग करणाऱ्या उतने संघाने केल्या तर मात्र 4 चेंडू आणि 12 धावांची गरज. अप्रतिम असं कॉन्टेस्ट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. असं म्हणतात ना चाय से किटली गरम. बॅट्समनची बॅट जितकी तापली नाहीये त्यापेक्षाही आमचे देवेश सर हे जास्त तापलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक चेंडूवरती काय होईल याचं भाषित आधीच करतायत. मी नक्कीच एक उल्लेख करेल की क्रिकेटमध्ये आपण पाहत असतो स्कोरर पाहायला मिळतात, त्यानंतर कॉमेंटेटर पाहायला मिळतात, परंतु आजपर्यंत कोणी क्रिकेटमध्ये पुढे काय घडणार आहे याचं भविष्य सांगणारा आपल्याला मिळाला नाहीये. आणि हीच मजा आहे क्रिकेटची. ग्रामीण क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो. ग्रामीण क्रिकेटर नाही खेळत पैशासाठी, नाही खेळत स्वार्थासाठी, तो फक्त आणि फक्त खेळतो आपल्या गावाच्या नावासाठी. लोवर फुल टॉस चेंडू होता. मोठा फटका मारायचा प्रयत्न एकदा झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतील आणि इथे फलंदाज बाद होतोय. विकेटचं पतन होतं. विनायक यांना परतल. तीन चेंडू आणि 10 धाब्यांची गरज. 10 धाब्यांची गरज. 3 चेंडू शिल्लक. बॉलिंग मार्क वरती भावेश. दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतील विघ्नेश नवीन फलंदाज. प्रणय आपण पाहतोय लो फुल टॉस चेंडू होता. बॉल हवेमध्ये. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल सीमा पार. मॅच जी मात्र ओपन होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये विघ्नेशच्या माध्यमातून आला हा षटकार. सन्माननीय शिवाजीदादा भाकरे साहेबांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल. ही मॅच जर जिंकले तर मात्र 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल उठणे या संघासाठी. 2 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज. अप्रतिम असं बॅटल सिली मिड ऑफ मध्ये आपण फिल्डर पाहतोय. 2 चेंडू 4 धावा. शफल झाले होते. डॉट बॉलची समाप्ती होती. अप्रतिम असं कॉन्टेस्ट आपण पाहू शकतो. 1 चेंडू 4 धाब्यांची गरज. 4 धाब्यांची गरज. 1 चेंडू शिल्लक. कुठला संघ सुपर 4 मध्ये दाखल होणार? आई गावदे क्रिकेट संघ रुंदे की आई गावदे क्रिकेट संघ उतने? येणारा 1 चेंडू 4 धाब्यांची गरज. असं म्हटलं जातं मुश्किलों से भाग जाना आसान होता और पहलू जिंदगी का इम्तिहान होता. डरने वाले को नहीं मिलता जिंदगी में कुछ, लेकिन लढने वालों की कदमों में जहान होता है. मैदानाच्या आतमध्ये लढत असताना दोन्ही संघ पाहायला मिळत आहेत. 43 धावांचं टार्गेट होतं. वाटलं होतं कुठेतरी 3 षटकांमध्ये मॅच फिनिश होईल का, परंतु त्यानंतर कमबॅक होत असताना पाहायला मिळतोय रुंदे संघाच्या माध्यमातून. अप्रतिम अशी स्पर्धा आणि त्या स्पर्धेला 4 चांद लावायचं काम केलं जात आहे. हा विजय कुठल्याही संघाचा असो, हा विजय क्रिकेटचा आहे आणि हा विजय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषकाचा. एकदा या चेंडूसाठी सर्व प्रेक्षकांना विनंती असेल जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. 1 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज. अप्रतिम असा बॅटल दोन्ही संघांच्या माध्यमातून.
प्रेशर आपल्याला पाहायला मिळतोय. 1 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज. 11 खेळाडू, 1 गाव आणि त्यांच्या पाठीमागे पाहायला गेलं तर 100च्या संख्येने जे मात्र गावातली माणसं येत असतात. 1 चेंडू 4 धाब्यांची गरज. मोठा फटका मारायचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये. 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. इथे फलंदाज बाद होतोय आणि अशा रीतीने आई गावदेवी क्रिकेट संघ रुंदी आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर 4 मध्ये दाखल झालाय. अभिनंदन भावेश, अभिनंदन पंकज, अजिंक्य, कल्पेश, समीर, अजय, अभिजित सर्वांचं तिसऱ्या पंचांची मागणी जी मात्र करण्यात येते. पंच अपील कशासाठी आहे? बीमर साठी अपील, रनआउट साठी अपील केली जाते. सर कंपल्सरी चेजिंग असा स्पर्धेचा नियम आहे. प्रदीप सर आपण यायचंय. आजच्या दिवसामध्ये आपल्या माध्यमातून खूप मोलाचा वाटा पाहायला मिळालं. फक्त आणि फक्त एका चेंडूसाठी आपण यायचंय. मोलाचा वाटा आपण पाहिला. फलंदाज बाद असेल आणि अशा रीतीने आपण पाहतोय आई गावदेवी क्रिकेट संघ रुंदे संघाला दाखल होतोय या स्पर्धेच्या सुपर 4 मध्ये. अभिनंदन अजिंक्य, कल्पेश, पंकज, भावेश, समीर, अजय आणि त्या सोबतीला अभिजित, मनीष सर्वांचंच आपण अभिनंदन करतोय ज्यांच्या माध्यमातून अप्रतिम अशी कामगिरी पाहायला मिळाली. आणि या सामन्याचा तर या सामन्याचा सामनावीर असेल ज्याच्या माध्यमातून अप्रतिम अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. बॅटिंग करत असताना 9 धावा बनवल्या, बॉलिंग करत असताना 1 विकेट कॅरी केली. तो भावेश असेल या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. विनंती आहे भावेश आपण यायचं. मॅन ऑफ द मॅच जी